अजब रमा राघवची जोडी। आणि इतकं पुरण झालं म्हणजे पाणी पुष्कळ असेल, कटाची आमटी पण करूया काय शालिनी? हो हो। आणि आई सगळ्या जणी जर पदर खोचून उभ्या राहिलो तर वेळ कशाला लागतोय? हो चला चला श्रुती पूजा तयारीला त्याला मदत करूया आपण। मी सुद्धा येते। आबा राघव, आज रमाने आपल्याला खूप मोठ्या संकटातून वाचवलं रे। राघवा, रमासारखी मुलगी बायको म्हणून मिळणं खूप भाग्याचं आहे रे। तिला आयुष्यभर मनापासून जप। हो आबा। अजून किती वेळ थांबायचं आम्ही? तुम्ही अन्नदानाच्या पुण्यासाठी तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं आणि आता जेवण न वाढता आम्हाला काय थांबून ठेवलंय? अहो, टेम्पोचा अपघात झाला हे तुम्ही सुद्धा ऐकलं ना। मग आता आम्ही तरी काय करणार त्यात? म्हणजे आम्ही आता घरी निघायला हरकत नाही, आमच्या जेवणाची व्यवस्था आम्ही स्वतः करू। हो दादा, असं करू नका। राघव म्हणालाय ना अन्नदान होणारच, मग आपण थोडा धीर धरूया ना। अहो किती वेळ धीर धरायचा? बस झालं आता। हे बघा, आम्हाला गुरुजींकडून फसवणुकीची अपेक्षा नव्हती। हे बघा, आता आम्ही मुळी थांबणार नाही। चला रे, निघा पुढे। निघूया आम्ही। आणि याच्या पुढे गजानन गुरुजींवर आम्ही विश्वास ठेवणार नाही। हो असं करू नका, थोडा वेळ थांबा। आपण गजानन गुरुजी आणि राघवची थोडा वेळ वाट बघूयात ना। हा हो, हे बघा गुरुजी आले, रिकाम्या हाताने परत आले। नाही नाही, मी रिकाम्या हाताने नाही आलोय। हो, थोड्याच वेळात माझ्या घरातून सुग्रास अन्न येणार आहे। माझ्या लेकी सुनांनी बनवलेला स्वयंपाक आहे तो, आणि तो जेवल्यानंतर तुम्ही सगळे जण तृप्त व्हाल ही मी तुम्हाला ग्वाही देतो। देठ पण टाकते त्याच्यामध्ये। आई, सगळा स्वयंपाक किती पटापट झाला नाही आज? अगं हो, पुरणपोळ्या तू करून ठेवल्या होत्यास, भाजी आमटीला किती वेळ लागतोय? चला आता हे सगळे डब्बे पॅक झाले ना की मी मंदिरात घेऊन जातो। मी सुद्धा येते। तू कशाला? अहो आई, रमा एकटीच कसं हे सगळं जड उचलणार ना? मी आणि अश्विनी पण सोबत जातो तिच्या। नको पूजा वहिनी, अहो मी एकटीने सगळं मॅनेज करेल, काहीच हरकत नाहीये। रमे, पूजाचं म्हणणं बरोबर आहे। अगं तू एकटी कशी देशील सगळे डबे? अश्विनीला घेऊन जा, तिला आमटीचा डबा धरू दे। आणि पोळ्या आणि भाजी दोन्ही डबे तूच धर पाहिजे तर। अश्विनी, नीट धर ग डबा, नाही तर सांडशील वाटेत। हो नीट धर। बरं ठीक आहे, मग आम्ही येतो। बरं नारायण, चल पुरणपोळ्या वाढायला घेतो। हो, मी पण बटाट्याची भाजी वाढायला घेतो। अश्विनी, ती आमटी घे ना वाढायला। मी चल चल। बरं हात खूप दुखतोय काका। आमटीचा डबा इतका जड होता ना, माझं मला माहिती, मी कसा आणला। बर बर, हा पण आणलास ना, खूप चांगलं केलं। मग जा, तो डबा घेऊन ये आणि आमटी वाढायला घे। जा। अहो
ताई तुम्ही अशा पायरीवर का बसलात? या ना आतमध्ये सतरंजीवर बसा. अरे पोरा इथं पायरीवर काय आणि सतरंजीवर काय, देव समधीकडे असतो या बघ. आणि मी इथं देवाच्या पायथ्याशी बरी आहे. बर हे घ्या ना, हे घ्या. अश्विनी ये जरा वाढायला. नारायण चला सुरुवात करा. बाळा जरा खाली बघ, कुंकू लावते. नमस्कार. सुखी राहा, असेच आनंदात आणि एकुप्याने राहा पोरांनो. एकमेकांच्या हातात हात धरून राहिलात तर नशिबाच्या कोणत्या बी प्रसंगाला तुम्ही तोंड द्याल. तुमच्या जोडीला कोणाची बी नजर ना लागो पोरांनो. आय होप हे कोणी ऐकलं नसेल. इथल्या कोणालाच अजून माझं आणि राघवचं रिलेशन माहित नाहीये. मी पाणी आणतो तुमच्यासाठी. आलेच हो मी. थांबून ये बस. जपून ठेव, तुझ्यासाठीच आहे. त्या झोपत्या डोंगर आम्हाला काय दिला? आधीच इतका तोंडभर आशीर्वाद दिला, तो पुरला नाही वाटतं. ए पोरी, तू मी ये. हा मला पण काहीतरी द्या ना. हे बघ पोरी, मी एक तुला तुझ्या उपयोगी पडणारा सल्ला देते. स्वतः पलीकडचं जग बघायला शिक जरा, म्हणजे मग तुला समजल मोकळं सोडणं म्हणजे प्रेम आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव पोरी, जे तुझं नसेल ना ते तू किती बी आणि काय बी केलं तरी मिळणार नाही. तेव्हा दुसऱ्याच्या आनंदात तू स्वतःचा आनंद शोधून बघ. शेवटी तू पेरशील तेच उगवल. कळलं? तुम्ही काहीही म्हणा, राघव फक्त माझा आणि माझाच राहील. मी आलेच.